नमस्कार मित्रांनो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन 2026-27च्या आगामी हंगामासाठी पीक कर्जदाराचे नवीन धोरण जाहीर केले आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केलेल्या दरांना बँकेच्या संचालक मंडळाने ही मंजुरी दिली असून 1 एप्रिलपासून हे दर लागू झाले आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देणारी मुख्य संस्था जिल्हा बँक आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या संचालकांनाही शेतकऱ्यांनी निवडून दिलेले असते. शेतीतील वास्तव खर्च, मजुरी आणि खताच्या वाढत्या किमती याची खरी जाण संचालकांना असते. त्यामुळे तांत्रिक समितीऐवजी जिल्हा बँकेनेच हे धोरण स्वतंत्रपणे ठरविल्यास शेतकऱ्यांना अधिक आधार मिळेल अशी मागणी जोर धरत आहे. कोणत्या पिकाला किती कर्ज द्यावे याचे धोरण सध्या जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्या स्तरावर ठरविले जाते. मात्र सरकारी अधिकाऱ्याकडून ठरवले जाणारे हे कर्ज दर अल्प असतात. प्रत्यक्षात शेतीला लागणारा खर्च आणि मिळणारे कर्ज यात मोठी तफावत असते. त्यामुळे आता केळीला 1,86,000 प्रति हेक्टर, हळदीला 1,48,000 प्रति हेक्टर, केळीला 1,26,000 म्हणजे साधी केळी आणि टिश्यू कल्चरमध्ये फरक आहे. तर बागायत कापूस याला 61,160 रुपये, सोयाबीनमध्ये 59,400 रुपये, तर मका बागायतला 49,500 रुपये, तर ऊसाला 1,80,000 रुपये हे दर आता जिल्हा बँकेने ठरवलेले आहेत. केंद्र सरकारचा ॲग्रिस्टाक फार्मर ID आता अनिवार्य करण्यात आला आहे. व्याज परताव्यासाठी आधार कार्ड 10 वर्षाच्या आत अपडेट केलेले असावे. ते 7/12 आणि मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे. खरीप कर्जासाठी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कर्ज घेता येईल. तर परतफेड 31 मार्च 2027 पर्यंत करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी शेतीतील जे खर्च ठरवतात तो खर्च हा खऱ्या खर्चापेक्षा खूप कमी असल्या कारणाने जिल्हा बँकेचे संचालक यांनी जो निर्णय घेतला आहे आणि जे कर्ज मर्यादा वाढवलेली आहे त्या सर्व कर्ज मर्यादेचा शेतकऱ्याकडून स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद.